नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्रावण बनसोडे. आपलं पुन्हा एकदा या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याला मॅनेजमेंट अकाउंटचा नवीन चॅप्टर पाहायचा आहे, दॅट इज वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट. याच्यामध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला वर्किंग कॅपिटल म्हणजे काय हे माहिती असायला पाहिजे. ते पुढे डेफिनेशनमध्ये येईलच, बट मिनिंगच माहिती असायला पाहिजे, कारण चॅप्टरचं नावच वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट दिलेलं आहे. So first of all, what is meant by working capital? So working capital is nothing but it is a deduction of current asset from deduction of current liability from current asset. हे झाली बुकची मधली डेफिनेशन. सगळ्यात सोपी डेफिनेशन लक्षात ठेवा. करंट असेट्स मायनस करंट लायबिलिटी इज कॉल्ड ॲज वर्किंग कॅपिटल. करंट असेट्समधून करंट लायबिलिटी जे मायनस करत असतो ते म्हणजे वर्किंग कॅपिटल होय. फंड फ्लोमध्ये आपण शिकलो आहोत, करंट असेटमधून करंट लायबिलिटी मायनस करून जे शिल्लक राहतं त्याला आपण वर्किंग कॅपिटल म्हणायचो. बट आता इथं वायडरनी आपल्याला ब्रॉड स्वरूपामध्ये पाहायचं आहे. सगळ्यात अगोदर ग्रॉस वर्किंग कॅपिटल, पुन्हा नेट वर्किंग कॅपिटल, हे गोष्ट लक्षात ठेवा. ग्रॉस वर्किंग कॅपिटल म्हणजे दुसरं तिसरं काय नाही तर टोटल करंट असेटची टोटल करणं म्हणजे ग्रॉस वर्किंग कॅपिटल. टोटल ऑफ ऑल करंट असेट इज कॉल्ड ॲज ग्रॉस वर्किंग कॅपिटल. MCQच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवा. टोटल ऑफ ऑल करंट असेट इज कॉल्ड ॲज ग्रॉस वर्किंग कॅपिटल अँड आफ्टर डिडक्टिंग करंट लायबिलिटी फ्रॉम दॅट ग्रॉस वर्किंग कॅपिटल ऑर करंट असेट इज कॉल्ड ॲज नेट वर्किंग कॅपिटल. ग्रॉस वर्किंग कॅपिटल म्हणजे काय तर सगळ्या करंट असेटची बेरीज म्हणजे ग्रॉस वर्किंग कॅपिटल, आणि त्या ग्रॉस वर्किंग कॅपिटलमधून करंट लायबिलिटी मायनस करणं म्हणजे नेट वर्किंग कॅपिटल होय. ओके, तर ते झालं बुकमधलं किंवा आपल्या मिनिंग या वर्किंग कॅपिटलचा. याच्यामध्ये बुक्समध्ये काय सांगितलेलं आहे पहा. वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट इज ऑल्सो वन ऑफ द इम्पॉर्टंट पार्ट ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट. हा एक महत्त्वाचा भाग आहे फायनान्शियल मॅनेजमेंटचा. इट इज कन्सर्न विथ शॉर्ट टर्म फायनान्स म्हणजे करंट assets or current liability of the business concern, which is closely related trade between profitability and liquidity. Efficient working capital management leads to improve the operating performance of the business concern and it helps to meet short term liquidity. इफिशियंट वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट असायला पाहिजे. वर्किंग कॅपिटलचं मॅनेजमेंट कसं असायला पाहिजे, इफिशियंट असायला पाहिजे. ज्यामुळं किंवा इफिशियंट वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट असेल तर तुमच्या बिझनेसची जे काय ऑपरेटिंग परफॉर्मन्स आहे तो परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीनं सुधारतो. हेन्स स्टडी ऑफ वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट इज नॉट ओनली इम्पॉर्टंट पार्ट ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट बट ऑल्सो ओव्हरऑल मॅनेजमेंट ऑफ द बिझनेस कन्सर्न. त्याच्यामुळं हे खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे आपला वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट नावाचा. वर्किंग कॅपिटल इज डिस्क्राइब्ड ॲज द कॅपिटल विच इज नॉट फिक्स्ड but the more common uses of the working capital is considered to difference between book value of current asset and current liability. हे कुठंतरी करंट असेट्स आणि करंट लायबिलिटी यांच्यामध्ये असणारा डिफरन्स म्हणजे वर्किंग कॅपिटल होय. मग मिनिंग बघा. वर्किंग कॅपिटल इज पार्ट ऑफ वर्किंग कॅपिटल विच इज नीडेड मीटिंग टू डे रिक्वायरमेंट ऑफ द बिझनेस कन्सर्न. वर्किंग कॅपिटलला मराठीमध्ये खेळते भांडवल असं म्हणतात, जे की बिझनेसच्या डेली यूजसाठी डे टू डे रिक्वायरमेंटसाठी गरजेचं असतं. फॉर एक्झाम्पल पेमेंट ऑफ क्रेडिटर्सला पेमेंट करणं, सॅलरी पेड टू स्टाफ असेल, वेजेस पेड टू वर्कर असेल, परचेस ऑफ रॉ मटेरियल असेल, इत्यादी गोष्टी आपल्याला बिझनेसच्या डेली कन्सर्नमध्ये कराव्या लागणाऱ्या आहेत. नॉर्मली इट कन्सिस्ट ऑफ रिकरिंग इन नेचर. आणि हे वर्किंग कॅपिटलचं नेचर कसं असतं, रिकरिंग असतं म्हणजे परत परत घडणारं असतं. सॅलरी एक बारवर पेड केली की परत पेड करावी लागत नाही का, मंथली पेड करावी लागते. परचेस रॉ मटेरियल एकदा केलं की पुन्हा परत परचेस करत बसायची गरज नाही का, करावंच लागतं. कारण हे जे रिकरिंग नेचरचं असतं अशा ॲक्टिव्हिटी, it can be easily converted into cash, hence it is also known as short term working capital. आणि हे कॅशमध्ये लगेच कन्वर्ट होत असतं इझिली.
म्हणून याला शॉर्ट टर्म वर्किंग कॅपिटलसुद्धा असं म्हटलं जातं. डेफिनेशन बघा, अकॉर्डिंग टू मेड, बेकर अँड मेलॉट यांच्यानुसार वर्किंग कॅपिटल मीन्स करंट असेट. फक्त यांच्या म्हणण्यानुसार वर्किंग कॅपिटल म्हणजे करंट असेट. नेक्स्ट J.S. मिल यांच्या दृष्टिकोनातून द सम ऑफ करंट असेट इज द वर्किंग कॅपिटल ऑफ ए बिझनेस. म्हणजे वर्किंग कॅपिटल म्हणजे काय, तर सम ऑफ वर्किंग कॅपिटल म्हणजे करंट असेटची बेरीज म्हणजे वर्किंग कॅपिटल होय. J.S. मिल यांच्या दृष्टिकोनातून सम ऑफ करंट असेटची बेरीज म्हणजे वर्किंग कॅपिटल होय. नेक्स्ट सांगितलंय विल्सन आणि ब्रिंगम यांनी वर्किंग कॅपिटल रेफर्स टू अ फर्म इन्व्हेस्टमेंट इन शॉर्ट टर्म असेट, कॅश, शॉर्ट टर्म सिक्युरिटी, अकाउंट्स रिसिवेबल अँड इन्व्हेंटरी. म्हणजे यांनी वर्किंग कॅपिटलची जे कोणत्या गोष्टी कन्सिस्ट होतात करंट असेटमध्ये त्या सांगितलेल्या आहेत. वर्किंग कॅपिटल रेफर्स टू फर्म्स इन्व्हेस्टमेंट म्हणजे वर्किंग कॅपिटल दुसरं तिसरं काय नाही, फर्म ज्यामध्ये इन्व्हेस्ट करते कशामध्ये, शॉर्ट टर्म असेट, कॅशमध्ये, शॉर्ट टर्म सिक्युरिटीमध्ये, अकाउंट्स रिसिवेबल म्हणजे बिल्स रिसिवेबलमध्ये आणि इन्व्हेंटरीमध्ये, याच्यामध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट म्हणजे वर्किंग कॅपिटल होय. म्हणजे यांचासुद्धा मिनिंग तोच आहे की करंट असेटची बेरीज म्हणजे वर्किंग कॅपिटल होय. नेक्स्ट पुढची डेफिनेशन सांग बघा. एनी ॲक्विजिशन ऑफ फंड विच इनक्रीज द करंट असेट इनक्रीज वर्किंग कॅपिटल ऑल्सो फॉर दे आर वन अँड द सेम तेच त्यांनी सुद्धा सांगितलं आहे, करंट असेटशी रिलेटेड आहे. वर्किंग कॅपिटल इज द अमाऊंट ऑफ फंड नेसेसरी टू कवर कॉस्ट ऑफ ऑपरेटिंग एंटरप्राइजेस. सगळ्या डेफिनेशनचा जर मिनिंग पाहिला तर वर्किंग कॅपिटल म्हणजे करंट असेटची बेरीज मधून करंट लायबिलिटी मायनस करणं होय. ग्रॉस वर्किंग कॅपिटल म्हणजे टोटल करंट असेटची बेरीज आणि त्यामधून करंट लायबिलिटी मायनस करणं होय. मग करंट असेटमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात बेटा, तर लक्षात ठेवा, लिहून ठेवा वाटलं तर. नंबर 1 येतो स्टॉक, नंबर 2 डेटार्स, नंबर 3 कॅश, नंबर 4 ॲडव्हान्स पेमेंट किंवा प्रीपेड एक्सपेन्सेस. म्हणजे एक थोडक्यात लक्षात ठेवा, जे एका वर्षाच्या आत कॅशमध्ये कन्व्हर्ट होणाऱ्या असेट म्हणजे आपल्या करंट असेट होय. विदिन इयर दोज असेट विच कॅन बी कन्व्हर्टेबल इनटू कॅश इज कॉल्ड ॲज करंट असेट. एका वर्षात कॅशमध्ये कन्व्हर्ट होणाऱ्या सगळ्याच असेट्स म्हणजे करंट असेट होय. आणि करंट लायबिलिटी म्हणजे काय सर, तर अगदी सेम करंट लायबिलिटीसुद्धा ज्या लायबिलिटीचं पेमेंट विदिन इयर एका वर्षामध्ये पेड कराव्याच लागणाऱ्या लायबिलिटी म्हणजे करंट लायबिलिटी होय एका वर्षात. उदाहरणामध्ये क्रेडिटार्स, त्यांना तर रोजच पेमेंट करावं लागतं किंवा मंथली पेमेंट करावं लागतं किंवा 3 महिन्याच्या वर कोणीही क्रेडिटार्स पैसे ठेवत नाही. त्याच्यानंतर बिल्स पेएबल असेल, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असतील, बँक ओव्हरड्राफ्ट असेल इत्यादी करंट लायबिलिटी असणार आहेत. इथं कन्सेप्ट ऑफ करंट लायबिलिटी म्हणून करंट वर्किंग कॅपिटल म्हणून सांगितलेलं आहे. नंबर 1 ग्रॉस वर्किंग कॅपिटल आणि नंबर बी नेट वर्किंग कॅपिटल. मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे ग्रॉस वर्किंग कॅपिटल इज नथिंग बट इट इज ॲडिशन ऑफ टोटल करंट असेट. Gross working capital is general concept which determine working capital concept. Thus, gross working capital is the capital invested into total current asset of the business concern. सिम्पली लक्षात ठेवा, ग्रॉस वर्किंग कॅपिटल म्हणजे ग्रॉस वर्किंग कॅपिटल इज इक्वल टू टोटल करंट असेट. टोटल करंट असेट म्हणजे बिझनेसमधले असणाऱ्या टोटल करंट असेट म्हणजे ग्रॉस वर्किंग कॅपिटल होय. आणि नेट वर्किंग कॅपिटल म्हणजे काय, तर नेट वर्किंग कॅपिटल म्हणजे करंट असेट्समधून म्हणजे वरच्या ग्रॉस वर्किंग कॅपिटलमधून नेट वर्किंग आपल्या करंट लायबिलिटी मायनस करणं होय. ओके, चला मग या नेचर काय सांगितलंय वर्किंग कॅपिटलचं. द नेचर ऑफ वर्किंग कॅपिटल इज डिस्कस्ड ॲज बिलो. नंबर 1, इट इज यूज्ड फॉर पर्चेस ऑफ रॉ मटेरियल, पेमेंट ऑफ वेजेस अँड एक्सपेन्सेस. शक्यतो खेळतं भांडवल आहे, रोजच्या रोज किंवा डेली रिक्वायरमेंट असणारे एक्सपेन्सेस इन्कम याच्यामध्ये येत असतात. मग पर्चेस ऑफ रॉ मटेरियल असेल
किंवा पेमेंट ऑफ वेजेस असेल किंवा पेमेंट ऑफ एक्सपेन्सेस असेल. नेक्स्ट, इट चेंजेस फ्रॉम कॉन्स्टंटली टू कीप द व्हील ऑफ बिझनेस मूव्हिंग. म्हणजे सारखं हे एक्सपेन्सेस सारखे करावे लागणारे एक्सपेन्सेस आहेत, जेणेकरून आपल्या बिझनेसचे व्हील जे आहेत, बिझनेस जो स्मूथपणे रन करणार आहे. कारण हे जर डेली करावे लागणारे एक्सपेन्सेस आहेत आणि हे जर करणं बंद केलं तर बिझनेस रन करणार नाही इफेक्टिवली. वर्किंग कॅपिटल enhance liquidity, solvency, creditworthiness and reputation of the enterprises. वर्किंग कॅपिटलच्या मुळं किंवा वर्किंग कॅपिटलमुळं बिझनेसची लिक्विडिटी, बिझनेसची सॉल्वन्सी, बिझनेसचा क्रेडिटवर्थनेस म्हणजे लोकांवरचा असणारा विश्वास, बिझनेसवर असणारा विश्वास आणि बिझनेसची रेप्युटेशन, एंटरप्राइजेसची रेप्युटेशन डिपेंड करत असते. नंबर 4, इट जनरेट द एलिमेंट ऑफ कॉस्ट नेमली मटेरियल, वेजेस अँड एक्सपेन्सेस. याच्यामध्ये शक्यतो 3 प्रकारचे खर्च होतात: मटेरियलचा, वेजेसचा आणि एक्सपेन्सेसचा. बाकीचे तुम्ही पाहून घ्या, याच्या नोट्स पाठवणारच आहे तुम्हाला. नेक्स्ट पुढं सांगितलं आहे सिग्निफिकन्स किंवा नीड ऑफ वर्किंग कॅपिटल. काय गरज आहे, सिग्निफिकन्स काय, महत्त्व काय याचं. तर वर्किंग कॅपिटलचं बघून घ्या काय महत्त्व आहे कोणत्याही बिझनेसमध्ये. जर बिझनेस चांगल्यापणे स्मूथपणे रन करायचा असेल तर वर्किंग कॅपिटल असावंच लागतं. कारण वर्किंग कॅपिटल हे डेली रूटीन किंवा डेली रिक्वायरमेंटसाठी आवश्यक असणारा महत्त्वाचा घटक आहे. ॲडिक्वेट वर्किंग कॅपिटल इज नीडेड टू मेंटेन अ रेग्युलर सप्लाय ऑफ रॉ मटेरियल which in turn facilitate smoother running of production process. Next, capital working capital ensure regular and timely payment of wages, salary, thereby improving moral and efficiency of employee. वर्किंग कॅपिटलमुळं काय होतं तर एम्प्लॉईचं मॉरल इफिशियन्सी वाढत असते. कारण वर्किंग कॅपिटलमुळं रेग्युलर टाईमली पेमेंट होतं सॅलरीचं, वेजेसचं. त्यामुळं एम्प्लॉईला रेग्युलर पैसे किंवा रेग्युलर वेजेस सॅलरी भेटत असेल तर त्यांची इफिशियन्सी आणि त्यांचं मॉरलसुद्धा इम्प्रूव्ह होत असतं. वर्किंग कॅपिटल इज नीडेड फॉर द इफिशियंट यूज ऑफ फिक्स्ड असेट. फिक्स्ड असेटचा जर इफिशियंट यूज करायचा असेल तर वर्किंग कॅपिटलची गरज आहे. इत्यादी बाकीचं पाहून घ्या. इम्पॉर्टन्स पहा, वर्किंग कॅपिटलचं इम्पॉर्टन्स काय आहे. तर वर्किंग कॅपिटल इज व्हायटल पार्ट ऑफ बिझनेस ॲज वी नो. आपण आत्ताच पाहिलं वर्किंग कॅपिटल हे बिझनेसचा एक चांगल्या पद्धतीचा एक चांगला घटक आहे, ज्याच्यामुळं बिझनेसचे डेली जे रुटीन एक्सपेन्सेस आहेत, रिक्वायरमेंट डेली असणाऱ्या एक्सपेन्सेसची गरज पूर्ण होत असते. त्याच्यामुळं इम्पॉर्टंट पार्ट आहेच. याच्यामध्ये पहिलं इम्पॉर्टन्स काय सांगितलं आहे, हायर रिटर्न ऑन कॅपिटल. हायर रिटर्न ऑन कॅपिटल, कॅपिटलवरती त्यांना जास्त रिटर्न भेटत असतं फर्मला. फर्म विथ लोअर वर्किंग कॅपिटल विल पोस्ट हायर रिटर्न ऑन वर्किंग कॅपिटल. देअरफॉर शेअरहोल्डर बेनिफिट फ्रॉम हायर रिटर्न फॉर एव्हरी डॉलर इन्व्हेस्टेड इन द बिझनेस. तर कॅपिटल आपण चांगल्या पद्धतीनं किंवा कॅपिटलवर वर्किंग कॅपिटलमुळं कॅपिटल जेवढं इन्व्हेस्ट केलेलं आहे शेअरहोल्डरनी कंपनीच्या, त्यांच्यावरती प्रत्येकाला जे रिटर्न म्हणून डिव्हिडंड दिला जातो तो डिव्हिडंडसुद्धा जास्त प्रमाणात किंवा मोठ्या प्रमाणात पे केला जातो. इम्प्रूव्ह क्रेडिट प्रोफाईल अँड सॉल्वन्सी, हायर प्रॉफिटॅबिलिटी, हायर लिक्विडिटी, इनक्रीज बिझनेस व्हॅल्यूज, त्याच्यानंतर फेवरेबल फायनान्सिंग कंडिशन्स इत्यादी इम्पॉर्टन्स आहेत. या नोट्स पाठवणारच आहे तुम्हाला. त्याच्यानंतर आहे क्लासिफिकेशन ऑफ वर्किंग कॅपिटल. ही कन्सेप्टसुद्धा लक्षात ठेवा, क्लासिफिकेशन. तर याचं क्लासिफिकेशन या ठिकाणी 4-5 प्रकारामध्ये केलेलं आहे. नंबर 1 ग्रॉस वर्किंग कॅपिटल, नंबर 2 नेट वर्किंग कॅपिटल. आपण वर डिस्कस केलेलं आहे, माहिती आहे आपल्याला ग्रॉस वर्किंग कॅपिटल आणि नेट वर्किंग कॅपिटल.
ग्रॉस वर्किंग कॅपिटल दुसरं तिसरं काय नाही, इट इज टोटल ऑफ करंट असेट. आणि नेट वर्किंग कॅपिटल करंट असेट्समधून करंट लायबिलिटी मायनस करणं म्हणजे नेट वर्किंग कॅपिटल. इथं काय सांगितलं आहे, ग्रॉस वर्किंग कॅपिटल रेफर्स टू द अमाऊंट ऑफ फंड इन्व्हेस्टेड इन व्हेरियस कॉम्पोनंट्स ऑफ करंट असेट. करंट असेट्समध्ये इन्व्हेस्ट केलेल्या अमाऊंटला ग्रॉस वर्किंग कॅपिटल असं म्हणायचं आहे. इट कन्सिस्ट ऑफ रॉ मटेरियल, वर्क इन प्रोग्रेस, डेटार्स, फिनिश्ड गुड्स. याच्यामध्ये करंट असेटचे प्रकार सांगितले आहेत. नेट वर्किंग कॅपिटल आफ्टर डिडक्टिंग करंट लायबिलिटी फ्रॉम ग्रॉस वर्किंग कॅपिटल म्हणजे नेट वर्किंग कॅपिटल होय. त्याच्यानंतर आहे पॉझिटिव्ह वर्किंग कॅपिटल, नेगेटिव्ह वर्किंग कॅपिटल. पॉझिटिव्ह वर्किंग कॅपिटल म्हणजे काय, तर प्लसमध्ये येणं वर्किंग कॅपिटल, आणि नेगेटिव्ह वर्किंग कॅपिटल म्हणजे काय, मायनसमध्ये येणं. उदाहरणामध्ये बघा, करंट असेट आहेत 50,000, करंट लायबिलिटी आहेत 40,000. 50,000मधून 40,000 गेले, 10,000 प्लसमध्ये येतं, ते म्हणजे पॉझिटिव्ह वर्किंग कॅपिटल होय. आता नेगेटिव्ह वर्किंग कॅपिटल म्हणजे काय, तर ज्यावेळेस तुमच्या करंट असेट आहेत 50,000 आणि करंट लायबिलिटी आहेत 1,00,000. करंट असेट आहेत 50,000, करंट लायबिलिटी आहेत 1,00,000, सो मायनस 50,000 जे येणार आहे ते म्हणजे निगेटिव्ह वर्किंग कॅपिटल होय. नेक्स्ट आहे परमनंट वर्किंग कॅपिटल आणि टेम्पररी ऑर व्हेरिएबल वर्किंग कॅपिटल. परमनंट नावामध्येच जे वर्किंग कॅपिटल फिक्स्ड असतं. द मिनिमम अमाऊंट ऑफ वर्किंग कॅपिटल विच इवन रिक्वायर्ड ड्युरिंग द सीझन ऑफ द इयर इज नोन ॲज परमनंट वर्किंग कॅपिटल. म्हणजे एका वर्षाच्या आत आपल्याला एवढ्या पद्धतीचं वर्किंग कॅपिटल लागणारच आहे, ते वर्किंग कॅपिटल म्हणजे परमनंट वर्किंग कॅपिटल होय. आणि टेम्पररी वर्किंग कॅपिटल म्हणजे काय, जे सिजनेबल आहे किंवा कधीही आपल्याला चेंज करता येतं. ॲडिशन, एक्स्ट्रा कॅश बॉट करणं किंवा ॲडिशनल असेट्स, करंट असेट वर्षामध्ये परचेस करणं किंवा सेल करणं, त्याच्यामुळं काय होतं, फ्लक्च्युएट होत असतं टेम्पररी वर्किंग कॅपिटल. मग वर्किंग कॅपिटलचे कॉम्पोनंट्स कोणकोणते आहेत, कॉम्पोनंट्स म्हणजे घटक कोणकोणते आहेत, करंट असेट कोणत्या आणि करंट लायबिलिटी कोणत्या. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे आतापर्यंतमध्ये. करंट असेट कोणकोणते असतात तुमच्या बिझनेसमधले आणि करंट लायबिलिटी. करंट असेट आता सांगितलं, एका वर्षाच्या आत कॅशमध्ये कन्वर्ट होणाऱ्या सगळ्याच असेट्स म्हणजे करंट असेट. आणि करंट लायबिलिटी म्हणजे काय, तर एका वर्षाच्या आत जे पेमेंट आपल्याला करावंच लागतं, ते पेमेंट एका वर्षाच्या आत करतात, ते पेमेंट म्हणजे क्रेडिटार्स किंवा करंट लायबिलिटी होय. करंट असेटमध्ये कोणकोणते घटक इन्क्लूड होतात, तर लक्षात ठेवा, स्टॉक, स्टॉकचं दुसरं नाव आहे इन्व्हेंटरी. पण या स्टॉकमध्ये 4 घटक इन्क्लूड होतात, रॉ मटेरियल, वर्क इन प्रोग्रेस, फिनिश्ड गुड्स आणि कन्झ्युमेबल स्टोअर. स्टॉकच्या अंडर येणाऱ्या ह्या 4 सब हेडलाईन किंवा सब आपल्याला आपण काय म्हणूया, सब पार्ट म्हणूया. स्टॉकलाच आपण स्टॉक ऑफ रॉ मटेरियलसुद्धा म्हणतो. स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेसचा सुद्धा स्टॉक असणार आहे. स्टॉक ऑफ कन्झ्युमेबल स्टोअर, हे सुद्धा कन्झ्युमेबल स्टोअरचा सुद्धा स्टॉक राहणार आहे. आणि फिनिश्ड गुड्सचा सुद्धा स्टॉक राहणार आहेच. म्हणजे स्टॉक ज्यावेळेस आपण परचेस करत असतो त्यावेळेस रॉ मटेरियल पुढच्या जर आपण रॉ मटेरियल ती प्रक्रिया केली तर ते वर्क इन प्रोग्रेसमध्ये जातं. आणि वर्क इन प्रोग्रेसमध्ये आणखी आपण प्रक्रिया केली तर ते कन्झ्युमेबल स्टोअरमध्ये जातं, कन्झ्युम करण्याजोगं होतं आणि फायनली ते फिनिश्ड गुड्स म्हणून बाहेर येतं. सो यात 4ही प्रकार आहेत वर्क इन आपल्या करंट स्टॉकचे किंवा इन्व्हेंटरीचे. लक्षात ठेवा, स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस, कन्झ्युमेबल स्टोअर आणि फिनिश्ड गुड्स. त्याच्यानंतर आहे सन्ड्री डेटार्स, बिल्स रिसिवेबल, प्रीपेड एक्सपेन्सेस किंवा प्रीपेमेंटसुद्धा म्हणतात, शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट, ॲक्रूड इन्कम, कॅश किंवा बँक बॅलन्स इत्यादी करंट असेट आहेत. लक्षात ठेवा किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या, हे करंट असेट आहेत. त्याच्यानंतर करंट लायबिलिटी व एका वर्षामध्ये जे पेमेंट करावं लागतं म्हणजे त्या करंट लायबिलिटी होय. करंट लायबिलिटीमध्ये मग सन्ड्री क्रेडिटार्स, बिल्स पेएबल, ॲक्रूड एक्सपेन्सेस, बँक ओव्हरड्राफ्ट, बँक लोन्स, शॉर्ट टर्म असेल तर प्रपोज्ड डिव्हिडंड, शॉर्ट टर्म लोन्स, टॅक्सेस पेएबल इत्यादी काय राहणार आहेत, इत्यादी राहणार आहेत करंट लायबिलिटी. ओके,
क्वेश्चनमध्ये कसंही विचारतील. बाकीचे जे क्वेश्चन्स आहेत ते आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. थांबूया इथं.